तुला कुदळ आणायला सांगितली, तू कुऱ्हाड घेऊन आला. अ, तू खरंच शेतकरी आहेस ना? खरंच शेतकरीच आहे ते. एवढी तुमची मोठी शेती आणि ती पण एकाच माणसाची, त्यामुळे जरा मी भांबावलो. ठीक आहे, जा. आता जातोच आहेस तर कुदळ आणि फावडा दोन्ही घेऊन ये. जा लवकर. होय. हा, इथे खड्डे करायला घे. हा, चांगले गुडघाभर खड्डे झाले पाहिजेत. उद्या आलो की आपण त्याच्यात रोपं लावू. चल लवकर. ए, असं दिसतंय तुला सगळंच शिकवावं लागेल. हो, बाजूला. नाही, याला कुदळ म्हणतात, कळलं? आता या कुदळीने हे असं खड्डा करायचा आणि त्या फावड्याने आतली माती बाहेर काढायची. हा तेच तेच करत होतो. आता जमेल का तुला? होय होय हा, आधी तू कमरेला बांध. होय. हा, उद्यापर्यंत एक जमलं तरी खूप आहे. आता मी जातो, मला जेवायचंय आणि नंतर तहसील कार्यालयात जायचंय. बर. पायावर मारून घेऊ नको कुदळ. नाही नाही. खाली कर दी. हा, नक्की जाऊ मी. होय होय, करतो मी. काम लय मंदाड आहे गड्या तुझं. तसा गोठा बारा साफ केलाय, पण आता हे सगळं जाऊ दे. दारा काढून घे, माझ्या खुराकाची वेळ झाली. धारा म्हणजे त्या कशा काढायच्या? नाही नाही थांब. हा, नाही नाही थांब थांब थांब. एक मिनिट. हा, एक मिनिट. आपण मैत्री करूया. आपण मैत्री करूया. हाय, हॅलो. हा हा हा, हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. मी प्रीतम. हां हां हां, मी प्रीतम. तुझं नाव काय? इन जनरल नावं काय असतात तुमची ते पण माहीत नाही आहे ना मला. हां, मी तुला जुलिएट म्हणतो. ओके, आजपासून तू जुलिएट. हां, हाय हाय जुलिएट. हाय. नाही नाही, जुलिएट. जुलिएट चांगलं आहे ना. हे बघ जुलिएट. हां हां, तू जशी जुलिएट आहेस ना तसा मी पण रोमिओ आहे. आणि माझी जुलिएट तिथे आतमध्ये आहे. हां, आणि तिचा एक खडूस भाऊ आहे ग. त्याला दूध पाहिजे सकाळ सकाळी खुराक म्हणून. तर मी तुला जास्त त्रास देणार नाही. हां, मी काय करतो, मी हा लोटा आहे ना, हा तिथे खाली ठेवतो. तू त्यात दूध दे. हां, तू दूध दे आणि मग मी ते जाऊन त्याला देईन. त्याला दूध नाही मिळालं ना तर तो मला फाडून खाईल ग, प्लीज. काय प्रीतम सर? आज नाही आहे ना? एक मिनिट. नाही, भास नाही. प्रिया मॅडम, बघा ना, मी अख्खा गोठा स्वच्छ केलाय आणि जुलिएट मला दूधच काढू देत नाहीये. बरं ठीक आहे, आता मी आली ना, आपण करू सगळं. आणि ते ना तिथे एक पाण्याची बादली ती घेऊन या बरं.
या इकडे बसा. हे घ्या. हे थोडं पाणी घ्यायचं आणि असं मारायचं. आता असा हात धरा असं. आणि हा अंगठा इथे असा. ओके. आता तिथे असं धरायचं आणि असं दूध काढायचं. प्रिया मॅडम काय कर. तुम्हाला ट्राय करायचंय? नाही 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 नको नको. प्रिया मॅडम एवढं कठीण नव्हतंय, सोपं आहे. हा आता बघा उद्यापासून मी कशा पटापटा धारा काढतो. धारा काढतो, तुमच्या भावाला नेऊन देतो, त्याला खुश करतो आणि तुम्हाला उडवून घेऊन जाणार इकडून. आलोच. काय आहे प्रीतम सर, आल्यापासून किती धडपडताय तुम्ही? मला सांगा, जाईपर्यंत हाडं राहतील ना जागेवर? काय माहित आता. आलो. काय रे, तिकडे लोक जेवायला बसलेत, दादासाहेबांना दूध पाहिजे आणि तुझ्या अजून धारात चालल्यात. पहाटे 5 वाजता उठून करायची काम आहेत ही. आळशी कुठला, चल दूध घेऊन ये लवकर. आलो आलो. तुम्ही दोघे पण बसा ना जेवायला. नाही नको, तुम्ही जेवून घ्या. खावासाहेब, आपल्याकडे त्या जेवणाच्या महाराजांची जरा जेवणाला घेऊन बोंबच होती. हे जरा बरं दिसतंय, खाऊन बघूया. अगदी तशीच चव. आज पुन्हा एकदा आठवण आली तिची. अगं सावकाश सावकाश. पाणी आणून देऊ का? कोणीतरी अगदी तळमळीने आठवण काढलेली दिसतेय माझी. कुणीतरी जवळच असेल. जवळचं कोणीतरी म्हणजे आपल्या आदित्य प्रीतमच असतील ना. बिचाऱ्यांनी काय खाल्लंय की नाही अजून काय माहिती. पोरी, चव आहे तुझ्या हाताला. त्या नंदीला खाऊ घातलंस का नाही? वय झालं त्यांचं जेवण. आणि तुझ्या नवऱ्याला? ते शेतातनं परत आले ना की आम्ही एकत्रच जेवू. अच्छा, म्हणून आता जेवायला नाही म्हणालीस होय? मंदाताई, हा, तुमचं जेवण आटोपल्यावर हिलाही शेत दाखवा आणि त्या दोघांसाठी जेवण घेऊन जा. होय. सासू मॉम, हे जरा एकदा चेक करून घेता प्लीज. दिशा, तू सकाळी नाश्ता करायलाही आली नाहीस, काहीतरी खाऊन घे. नाही नाही सासू मॉम, मी ऑलरेडी माझ्या कंपनीच्या 2 ऑनलाईन मीटिंग्स अटेंड करून आली आहे आणि मला फक्त हे लेटर चेक करून घ्यायचं होतं आणि आपल्याला निघायचं ना ऑफिससाठी लगेच.
किती धडपडती ही दिशा बहिणींसमोर हे दाखवायला की मी किती चांगली आहे. हे लेटर ओके आहे, पण अगं किती काम करशील, जरा आराम कर. आणि ऑफिसला मी जाईन ना. नाही सासू मॉम, आणि खरं तर आत्ता आराम करायचे दिवस तुमचे. इनफॅक्ट आय सजेस्ट यू वन थिंग, तुम्ही आणि सासरे डॅड आज मस्त आराम करा. टेक अ ब्रेक, छान एन्जॉय करा आजचा दिवस. ऑफिसचं सगळं काम मी सांभाळते, डोंट वरी अबाउट इट. ओके सासू मॉम, येऊ मी? मारुती बाहेर थांबला असेल गाडी घेऊन, येते. असं असं थांबली आणखी. अगं माझ्या कशाला, राहू दे. नाही, पाया नाही पडत आहे. बाय, येते. मारुती, मारुती, बाहेर ये. काय झालं मॅडम? काय झालं? काय झालं? किती वर्षांपासून जॉब करतोस तू? हा, मालक कार जवळ आल्यावर ड्रायव्हरने कार मधून खाली उतरून मालकासाठी डोर ओपन करायचं असतं, एवढं बेसिक नाही माहितीये का तुला? सॉरी मॅडम, मला माहिती आहे, पण अहिल्या मॅडम आणि आदित्य सर मला असं करू देत नाहीत म्हणून. अहिल्या मॅडम आणि आदित्य सर काही सांगतील, पण एक बेसिक ड्रायव्हरचा जॉब काय असतो एवढं नाही माहित तुला. आणि ऐक, इथे ना आता मी बॉस आहे, मी सांगेन तसंच करायचं, आणि मला हे असलं नाही चालणार. होय मॅडम. एक मिनिट. आणि काय युनिफॉर्म कुठे? पिकनिकला निघालोय आपण का? ते पण तुझ्या अहिल्या मॅडम आणि आदित्य सरांनी सांगितलंय कसेही कपडे घालायचे आणि निघायचं? नाही, ते काय झालं, काल रात्री उशिरा युनिफॉर्म धुतला ना, त्यामुळं अजून वाळला नाही, म्हणून मग हे अच्छा, मग आता तुझा युनिफॉर्म वाळला की मग आपण ऑफिसला निघायचंय? मारुती, गपचूप निघायचं आणि युनिफॉर्म घालून यायचं. ओला तर ओला, मला ही असली बेशिस्त नाही चालणार. निघ चल. खरंच आदित्य बाबा, आज तुमची खूप आठवण येते. मारुती सर, मुहूर्त काढायचा का आता? माझं थोबड काय बघत बसलायस? जा लवकर जाऊन युनिफॉर्म घालून ये, ऑफिसला लेट होतोय मला. हो हो, आलो. लवकर ये. हो, आलो. नॉनसेन्स. पारू, आज तू नाहीयेस, पण तुझा बाप माझ्या चांगलंच तावडीत सापडलाय. तुम्हा भिकारड्यांना तुमची लायकी दाखवून देणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. मज्जा येते मला.
जाऊ दे. तुझी साडी खराब होईल. धनी जेवायला चला ना, भूक लागली असेल ना तुम्हाला. चला. परत काय धनी धनी? आता इथे कोण आहे? माझ्या मागं बघा ना. चलताय ना धनी? वय वय चला. चला. हा, चल या. सावकाश या. या सावकाश सावकाश. वय. अहो धनी, धनी काय करताय तुम्ही? नाही ते चला चला सावकाश चला. कुठं लक्ष असतं तुमचं? नाही ते चप्पल. बरं सावकाश चला. हा नाही ते चप्पल हे वय. झाली होती मगाशी. चपला काढा इथं. इथं बसा बसा बसा. हे घ्या, हात धुवून घ्या. हा. धर. हे घ्या. हा? हे घ्या, याला पुसा. काय? हा. पुसले हा? वय. प्रीतम नंदी जेवला का? वय जेवले ना ते. हा. हे घ्या, तुम्ही बी जेवून घ्या. जरा जरा जरा. जेवा जेवा. धनी, तुम्हाला तर माहीतच आहे काय? आपल्यासारख्या शेतकऱ्यांचं पोट भरतं ते हे अन्न खाऊन. वय तर. मग आपल्यासारखे शेतकरी शेतात आपला घाम गाळतात आणि मग ही काळी आई त्यांना हे चांगलं अन्न खायला देते. घ्या घ्या, जेवून घ्या. वय वय. खा. सावकाश सावकाश. हो धनी सावकाश. पाणी पाणी पाणी. नाही नाही नको, पाणी पाणी. नको, पाणी नको. तिखट लागलं. तिखट मरणं नाही, उलट तिखट वाढायला पाणी नको. पाणी दे पाणी. तुम्ही थांबा थांबा. बरं, खा खा. हा. गेलं. गेलं ना. खा खा. सावकाश खा. होय. संपव दे. पारू पार्वती ते लाडाने पारू म्हणतो. गैस समाधान आहे ना या वातावरणात. म्हणजे एवढी शुद्ध हवा, डॉक्टर आभाळ, यो लांबलचक शेत. आपल्या घरी तर सगळ्या गोष्टी पाहिजे तेव्हा अवेलेबल होतात. हे वेगळे. खरंय, वेगळंच आहे हे. आणि माझ्यासाठी तर लईच वेगळं आहे, कारण इथं तुम्ही माझ्यासोबत आहात आचेतानी म्हणून. पारू तू जेवली का? वय मी जेवले. घ्या. माझ्या बायकोला धड खोटंही बोलता येत नाही. मला माहिती आहे तू जेवली नसणार आहे. हे घे हे घे. अहो अरे थांबलास का? बरं की घास तुझ्या बायकोला. तुझ्यावर लय जीव आहे बघ तिचा. तू जेवढा नाहीस तर तोंडात अन्नाचा घास पण नाही घातला तिनं.
हेच तर माझं सपान होतं. किती वाट बघितली मी या क्षणाची.